एखादी व्यक्ती खूप यशस्वी होते आणि आपल्याला वाटतं की ते एका रात्रीत झालं. हा भिडेवाडा कुठं आहे? आणि आता सध्या राजकीय परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्यांचे तुमचे आमचे लोक पहिला दगड उचलायला असतात आणि सत्तेत असणाऱ्यांची मुलं परदेशामध्ये ब्रेन वॉश करण्याचे कारखाने सध्या जागोजागी वेगवेगळ्या बरोबर. पातळीवर येस. सुरू झालेले आहेत. हो, हो. आणि ब्रेन वॉश त्याच माणसांचं होऊ शकतं हं. की ज्यांना मंडळी नमस्कार. मी सुजित काळंगे आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका. आजपर्यंत पुस्तक नाक्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पुस्तकांना, पुस्तकातल्या माणसांना आणि पुस्तकं लिहिणाऱ्या माणसांना आपण सातत्यानं भेटत आलो आहोत. आज आपण अशाच पुस्तकं लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या, सांगणाऱ्या, कवितेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना भेटणाऱ्या, दिग्दर्शन करत अनेक पात्रांना जगतं करणाऱ्या, जागतं करणाऱ्या आणि अनेक माणसांना, अनेक विषयांच्या बाबतीत प्रत्येक वेळी प्रबोधित करणाऱ्या एका माणसाला आज आपण भेटणार आहोत. होय, आज आपण संविधान जगणाऱ्या माणसाला भेटणार आहोत. आपण भेटतोय कवी, दिग्दर्शक आणि वक्ते हृदय मानव अशोक यांना. अशोकजी, पहिल्यांदा तुमचं या ठिकाणी स्वागत आहे पुस्तक नाक्यावरती. या आमच्या पुस्तक नाक्याच्या टीमच्या वतीनं तुमचं या ठिकाणी मनोभावे स्वागत. खरं तर तुमचं आम्हाला भेटणं हे हम्म, बऱ्याच वेळा दुर्मिळ वाटत राहतं. कारण तुम्ही एवढे कार्यक्रम करत असता, कविता सादर करता, हम्म, दिग्दर्शनही करता, कथाही लिहिता, बऱ्याच वेळा व्याख्यानांच्या माध्यमातून व्याख्या. फिरत असता. हो. तर हा प्रवास आहे, हे फिरणं पहिल्यापासून आहे, की कसं म्हणजे हे नेमकं आलं कुठून? ही सुरुवात कुठून आहे नेमकी? अच्छा. पुस्तक नाक्यावर मला बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यात आधी अ, आभार मानतो. तर आता हे पुस्तकाशी एखाद्या व्यक्तीचा येणारा संबंध हा पण फिरत येण्याचाच एक प्रकार आहे. त्याच दृष्टिकोनाने मी सुद्धा आलं असं मला वाटतं. परंतु हे वेगवेगळ्या माध्यमातून फिरण्याचं मुख्य कारण हे माझ्या वैयक्तिक पातळीवरती वाचन आहे. कारण की वाचनामुळे जी प्रगल्भता वाढत गेली आणि आपल्याला नेमकं काय करायचंय, त्याच्या ज्या वाटा सापडत गेल्या, त्याचं सगळं ठिकाण पुस्तकांशी निगडीत माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आहे. आणि हे फिरणं तेव्हापासून सुरू झालं, ते आत्ता आज या क्षणापर्यंत सुरूच आहे. फक्त त्याला एक सामाजिक उपक्रमांची झालर आहे. ज्याच्यामध्ये काहीतरी मी समाजाचं देणं लागतो आणि माझ्या प्रत्येक उपक्रमातून किंवा मी एखादी गोष्ट करतोय, त्याच्यातून काहीतरी संदेश गेला पाहिजे. ही मुख्यत्वे धारणा आहे. बरोबर. तुमच्या कवितेत जसा संघर्ष असतो, संदेश असतो, तुमच्या दिग्दर्शनात एक संदेश असतो. वेगवेगळ्या कथा बघितल्यात, वेगवेगळ्या भाषणं बघितली. हं. त्या संदेशासोबत संघर्ष सुद्धा असतो. हा संघर्ष जो आहे, तो तुमच्या जगण्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी दिसत येतो. कसं हे संघर्षाचं, कवितेचं, आयुष्याचं नेमकं हे समीकरण कसं होतं? पहिल्यापासूनचा प्रवास काय? अ, आता संघर्ष प्रत्येकालाच असतो. म्हणजे आता साधारण आपण अ, असं पाहतो, की एखादी व्यक्ती खूप यशस्वी होते आणि आपल्याला वाटतं, की ते एका रात्रीत झालंय किंवा काहीतरी बॅकिंग असेल. परंतु मग ते संघर्ष करत असताना तो प्रत्येकाच्या टप्प्या-टप्प्यावरती संघर्ष आलेलाच असतो. हं, फक्त होतं काय आता माझ्या बाबतीत मी की उदाहरणार्थ मग मी खूप टेन्शनमध्ये आहे. हं, मला यशच मिळत नाही. हं, प्रत्येक वाटेत काही ना काही अडचणच येते. हं, आता मीच जर ती दुसऱ्यांना सांगत बसलो हं, आणि उद्या जाऊन मला काही यशच नाही मिळालं. हं. मग लोक काय म्हणतील लोक? ह्याच्यामुळे तू वाया गेलास. हं, त्याच्यामुळे ती वेळ येण्याची वाट हं, बघावी लागते. हं, अशा दृष्टीने म्हणजे संघर्षाचं मुळातच माझं शिक्षणच अनाथ आश्रमात झालं, हं, वडील वारल्यानंतर. हं. त्यामुळे अर्थातच अरे! गरिबी लहानपणापासून, परंतु त्या गरिबीचं हं, नेहमी भांडवल हं, करावं असं हं, नाहीच आहे. ते काय मी एकटाच असा व्यक्ती नाही की गरीब आहे. हं, प्रचंड लोक आहेत. फक्त आपला मार्ग वेगळा आहे. त्याच्यामुळे मग अनाथ आश्रमातून मला जास्त जे पोटेन्शियल आपण म्हणू शकतो, हं, जीवनसत्व, हं, ते मला आश्रमातूनच मिळालं. मग वडील नसल्यामुळे सगळं लहानपण, हं, अ, आमचं बालपण आईने कबाड कष्ट करत हं, वेगवेगळी कामं केली. धुण्या भांडीची असतील, कचरा गाडीवर असेल, हं. अ, हॉस्पिटलमध्ये नाईट शिफ्टचं ज्या मावशी बापरे! टाईपमध्ये, हं, हं. अशी वेगवेगळी कामं करत असताना माझं हस्ताक्षर सुंदर आहे. तर मी हां, अल्मोस्ट शाळेमध्ये हस्ताक्षर स्पर्धेत प्रथमच. प्रथम.
हं, हं. तर त्याच्यातून की अच्छा, माझी अशी धारणा होती की ज्याचा हस्ताक्षर सुंदर तो लेखक. वाह! त्या धारणेने त्या त्या तऱ्हेने लेखक झाले. दृष्टिकोनातून मी ते लिहायला सुरुवात हं, केली. हं. पण आश्रमात असताना हं, जी पुस्तकं वाचायला मिळाली, हं. नंतर आश्रम संपल्यानंतर मला पहिलं काम कुठलं मिळालं असेल, तर ते ग्रंथालय साफ करण्याचं. वाह! ग्रंथालयामध्ये ऑफिस बॉय. हं. तर मी तिथं वेड्यासारखी पुस्तकं वाचली. वाह! सगळी प्रवास वर्णनं, कथा, कादंबऱ्या, हं, ही अशी मासिकं वगैरे असतात. हं. निबंध स्पर्धा वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन हे करायचं. तर मग ते सगळं वाचत असताना लक्षात आलं, की अरे आपल्याला काहीतरी करायचं आणि माझ्या आयुष्यामध्ये तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर हं, बाबासाहेब आंबेडकर किंवा हे सगळी फुले शाहू आंबेडकर विचारधारेची सगळी तत्ववेत्ता असलेली मंडळी, हं, त्यांचा एकूणच प्रभाव. पण एक आहे याच्यामध्ये प्रभाव असणं हं, वेगळी गोष्ट हं. आणि अभ्यास करून प्रभाव असणं, वेगळी तर गोष्ट. तो एक वेगळाच माणूस आपल्याला पाहायला मिळतो. हं. तर हे करत असताना संघर्ष प्रत्येक टप्प्यावर असतो. फक्त त्याचं वाट बदलते. बरोबर. या टप्प्यावर वेगळा संघर्ष, आणखी यश मिळालं अजून वेगळा संघर्ष. हं. म्हणजे जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाला पण त्याच्या पातळीवर एक वेगळाच संघर्ष असणार आहे. बरोबर. खरं आहे. असं तर तो चालतच राहणार आहे. हं, भविष्यात हं. पण संघर्ष येणारच आहे. हं, फक्त हं. आता एक तयारी झाली मनाची, हं, हं. की कशी वाट काढायची त्यातून. बरोबर. मध्यंतरी तुमचं नाव एका बातमीशी रिलेटेड होतं आणि ते बऱ्याच जणांना प्रेरित करत होतं. म्हणजे हां, मला आठवतंय, की अगदी सोयाबीन काढायला जाणाऱ्या पोरांना आपले हां. आई-वडील दाखवत होते आणि सांगत होते, की "अरे बघ एवढ्या नंतर सुद्धा शिक्षण घेता येतं. हं. 10 वर्षानंतर 12वी आणि अच्छा. नंतर बी-ए आणि मी बी-ए पास झालो." असं काहीतरी हो, तो लेख हो. असे. तर तो प्रवास कसा होता नेमका? ॲक्चुअली माझं 10वी नंतर म्हणजे आमच्या आश्रमामध्ये 10वी पर्यंतच हं. शिकवायचे शिक्षण. ज्यांना हं. आई-वडील नाहीत वगैरे आणि नंतर त्यांची धारणा अशी होती, की आता आम्ही तुम्हाला बेसिक शिक्षण जे आहे, हं. तिथपर्यंत आम्ही केलेलं आहे हं. आणि मग आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर सक्षमरित्या उभं राहायचं. हं, हं. पण परिस्थिती तशी नव्हती हं. आणि घरी बेकारच परिस्थिती. हं. त्याच्यामुळे मग माझं शिक्षण सुटलंच. हं. 10वी नंतर मी काही केलंच नाही. मग अशीच कामं, नाईट वॉच मी सिक्युरिटी गार्डचं काम केलं हं. किंवा वेटर हॉटेलमध्ये. हं. आपलं सिटी प्राईडला एक हॉटेल आहे आत्ताही, हं. सई हं. बिर्याणी कोल्हापूरात आहे. हं. हं. तिथं मी काम केलं. तर अशी छोटी-मोठी मिळेल ती कामं हं. करण्यामध्ये पण या सगळ्यामध्ये माझ्यासोबत होती कविता. बरं. कवितेचे प्रोग्राम्स, वर्तमानपत्रात कविता लिहून येणं वगैरे. त्यामुळे हं. आपण कोणीतरी आहोत. आपल्याकडे काहीच नाही, पण कोणीतरी आहोत. अशा भारी आविर्भावामध्ये वाटणं महत्वाचं हां. असतं. तर तो खरं. फील ते करत असताना शिक्षण राहिलंच. मग खरं. फिल्म्स आणि शॉर्ट ह्या सगळ्या गोष्टी करणं सुरू होत असताना आमच्या मित्रमंडळींमध्ये बेसिकली चर्चा झाली. साधारण अ, आमची मैत्रीण आहे स्नेहल सोनटक्के. बरं. तिने मला फोर्स केला, की 12वी ला ॲडमिशन. तर मी टाळतच होतो. हं. मग आमची शीतल यशोधरा, बाळासाहेब कदम वगैरे हं. या सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि मग तिच्या सांगण्यावरून ते 12वी घेतलं. हं. अभ्यास अ, तर केलाच. पण ते पास झाल्यानंतर जो सहज मी Facebookला टाकलेलं आणि ती बातमी लोकमतने वाह! लावली, वाह! की एवढ्या वर्षानंतर 12वी हं. आणि मग ते कौतुक झाल्यानंतर ते मनामध्ये वाह! शिकण्याची काय क्या बात! ओढ असते आणि हा एक मुद्दा झालाच. हं. परंतु म ज्यावेळेस आपण हे सगळे महामानव विचारात घेतो, हं. त्यावेळेस शिक्षण हा मुद्दा बाजूला सारूच शकत नाही. हं. हं. शक्यच नाही. हं. आणि मग ते 12वी केली तर मग पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पुढे हं. एफ-वाय, एस-वाय, टी-वाय बरं. पण केलं. हं. बी-ए झालं आणि मग लोकमतने पुन्हा एकदा बातमी लावली आणि मी बी-ए मी झालो. बाल वाह! तर छान वाटतं. चालूच आहे म्हणजे शिक्षण तर मग मी आता असं ठरवलं, खरं. की आपला सगळा जो काही दैनंदिन कार्यक्रम आहे, पुढे आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या सांभाळत शिक्षण हे नोकरी लागण्यासाठी किंवा आर्थिक सोल्युशन म्हणून नाही, तर फक्त नॉलेज मिळवण्यासाठी, हं. ज्ञान मिळावं म्हणून मला हं. वाटेल ती डिग्री मी भविष्यात घेत राहणार. बरोबर आहे. हे तुम्ही शिक्षणाचा उल्लेख केला आणि हं. त्याच्यामध्ये बोलत असताना असं म्हटलं, की महापुरुष समजायचे असतील तर हां, शिक्षणाशिवाय पर्याय नाही किंवा काय. बरोबर. असा एक आमचा समज आहे, की कर्मवीर भाऊराव पाटलांचं एक वाक्य आहे, की हं. शिक्षण ही बंडखोरीची कुऱ्हाड आहे. हो, म्हणजे हो. ती त्याच्या घावांनी अनेक बंडखोरी केली जाते. आता तुमची कविता जी आहे, ती बऱ्यापैकी बंडखोरी संदर्भात व्यक्त होत असते. या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे शिक्षण हे बंडखोरीची कुऱ्हाड म्हणून आयुष्यात आहे. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही ती कविता सुद्धा सोबत घेऊन चाललाय.
कवितेची एंट्री कधी झाली आयुष्यात? कसं तो हम्म. प्रवास होता? आता याच्यामध्ये बघा, बंडखोर हं, म्हणजे फक्त बंडखोर म्हणून आपण या शब्दाकडे जर हं, बघितलं, हं, बंडखोर, तर प्राथमिक दृष्ट्या असं वाटतं की चुकीची काहीतरी धारणा असू हं, शकतो. हं, परंतु ती ते बंड करण्याची प्रवृत्ती कुठली हं, आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा हं, विद्रोह आहे, हं. ती सगळी आग आहे. तर परिवर्तनाची मला वाटते. बरोबर आहे. तिथे बंडखोर असणं हं, हे परिवर्तनाचा एक भाग असू शकतो. हं. असू शकतो म्हणण्यापेक्षा आहेच. आहे. हं, तुम्ही जसं कर्मवीर भाऊराव हं, पाटलांचं उदाहरण दिलं, हं, रयत शिक्षण संस्था. हं, मुळातच कर्मवीर भाऊराव पाटलांचा रयत या शब्दामध्येच दृष्टिकोन आपल्याला समजून येतो बरोबर आहे. आणि ती बंडखोरी पण समजून येते. हो. आता ती बंडखोरी जे सगळे वर्गवारी आहे हं. रे, नाही रे हो, वर्ग, हो. आणि या सगळ्यामधून हं, आम्हाला शिकायचे, माणूस म्हणून समाजामध्ये आमचं काहीतरी स्थान आहे. हं, आम्हाला माणूस म्हणून जगायला डावललं जाते. एक वेगळी वागणूक मिळते. हं, मग अशा वेळेस आम्हाला वर काय काढू शकतं? जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हं. जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार राहणार नाही. नाही. आणि मग एकच शस्त्र राहतं, हं, महात्मा फुले, हं, सावित्रीबाई फुले, हे हं, शिक्षणाच्या हं, सगळ्या संदर्भानं. हं, तशाच पद्धतीने कविता हं. मला, मी नेहमी असंच म्हणतो, की कविता आयुष्यात नसती, तर मी प्रचंड डिप्रेशनमध्ये वाह! गेलो आत्महत्या असतो. का पर्याय होता है कविता. वाह! वाह! क्या वाह! बात है! आत्महत्या का अ, पर्याय होता है कविता. खरंय, असं खरंय. तर कविता मनात एखादी संकल्पना आली आणि ती व्यक्त झाली, हं, एकदम हायसं वाटतं. आहा! हं, आणि मग कवितेने मला बोट धरून पुढे-पुढे, पण पहिली कविता लिहिण्याचं पुन्हा ते संस्कार आश्रमामध्येच. हं, म्हणजे आम्हाला आमच्या अ, समुपदेशन करणाऱ्या ज्या मॅडम आहेत, हं, मनीषा मॅडम, हं, त्यांनी आम्हाला एक टास्क दिलता. हं, प्रत्येकाने एक कविता गायची. आता सुरुवातीच्या कविता आपल्या अशा असतात ना, हं, आई-वडील, हं, भाऊ-बहीण, हं, स्वागत करूया वगैरे, वगैरे. हं, हं, तर ते मला थोडंसंच आठवतंय. हं, स्वागत करूया हर्षभराने नववर्षाचे वगैरे, हं, असं काहीतरी हं, पहिली कविता लिहिली होती. हं, आणि हं, त्या दरम्यान कविता, मग मैत्री वगैरे हं, असं. पण खऱ्या अर्थाने कविता काय असते, हं. हे मला ग्रंथालयात काम करताना, बरं, बरं, बरं. म्हणजे ज्यावेळेस मी पुस्तकांच्या हं. संपर्कात आलो, वाह! त्यावेळेस मला ओरिजिनल कवितेची वाह! ओळख झाली असं म्हणू वाह! शकतो. मग त्यावेळेस सुरेश भट, नामदेव ढसाळ, हं, कुसुमाग्रज, हं, अरुण कोलटकर, हं, शांता शेळके, हं, ही सगळी आपलं बलुतं वगैरे असे अक्कर माशीपासून जास्तीत जास्त चळवळीची सगळ्या गोष्टी हं, मला हं, वाचायला मिळाल्या. हं, आणि मग पुस्तकांनी समृद्ध केल्यामुळे कविता आपोआप समृद्ध होत गेली. हं, परंतु पुन्हा आपण तेच म्हणतो ना, की अं, ज्यावेळेस आपण एखाद्या यशाच्या किंवा अपयशाच्या टप्प्यावर असू, त्यावेळेस आपल्या सोबत कोण आहे, हं. याच्यावर पण आपलं भवितव्य आणि भविष्य अवलंबून असतं. बरोबर. तर तसे मी पुस्तकं वाचलीच पाहिजेत. हं, हं, अजून खूप वाचायची. हं, पण कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचलीत, हं, हे पण महत्वाचं आहे. हं, हं, माझी जी दिशा आहे, हं, ही ठरवली पुस्तकांनी, हं. आणि पुस्तकांनीच मग कवितेची दिशा ठरवली, हो, हो, की हो. कुठे. मग त्या कवितेमध्ये बंडखोरी, हं, विद्रोह, हं, सामाजिक परिवर्तन, हं, मानवी मूल्य, हं, हे सगळं कवितेमध्ये आपसूक आलंच. हं, तरी पण आत्ता असं वाटतं, की अजून खूप बाकी आहे. हं, जोपर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंतचा माणूस हं, परिवर्तनाची आस पकडत नाही, हं. तोपर्यंत कविता बंडखोरच राहील. बरोबर आहे. अगदीच. या सगळ्या प्रोसेसमध्ये बाबासाहेब, गौतम बुद्ध हे सगळे महापुरुष नेमके कुठे भेटले? म्हणजे कसं यांची भेट पहिली कशी झाली? हां. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध हे तर घरातच होते. हं, हे अनेकांच्या घरात असतातच. हं, पण तो डोक्यात येण्यापर्यंतचा प्रवास हा एकदम नाट्यमय माझ्या बाबतीत तरी होतो. जरी घरात असले तरी, पण ते माहीत नाही, फक्त बाबा की 14 एप्रिल असेल हं, किंवा शिवजयंतीला समजा शिवाजी महाराज, हं, एवढेच. शाळेमध्ये तर काय फार कुठलाही महामानव तितकासा माहीत होत नाही. अध्यक्ष हं, महोदय, गुरुजन वर्ग हं, आणि माझ्या बालमित्रांना हं, इथपर्यंत माहीत असलेले जे आपले हं, महामानव आहेत, त्यांची खरी ओळख व्हायला बराच काळ जातो. हं, माझ्या बाबतीमध्ये ही सगळी माणसं अर्थात ग्रंथालयातून तर आलीच, हं, परंतु तिथे पण तोंड ओळखच झाली. हं, माझ्या आयुष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर येण्याचं मुख्य कारण म्हणजे कविता, आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस मी
पुस्तकाच्या हम्म, गोष्टी हम्म, करायला घेतल्या. हम्म, आणि मग जशा जशा गोष्टी वाचनातून लक्षात आल्या, की अरे बापरे! म्हणजे मला एक विशेष वाटतं, की बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत हम्म, एकाच आयुष्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आता समजा मी सकाळी उठलो आणि 4-5 मीटिंग्स केल्या आणि फोनवरती बऱ्याच गोष्टी हँडल केल्या आणि मी थकून जातो. हम्म, एकच हे करून. हम्म, परंतु एकाच आयुष्यामध्ये परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेणं, हम्म, वकिली करणं, हम्म, समाजासाठी आंदोलनं करणं, हम्म, वर्तमानपत्र काढणं, हम्म, ते चालवणं, हम्म, त्याच्यानंतर सामाजिक चळवळीला पोषक जी परिस्थिती आहे हम्म, आणि अन्याय अत्याचारांवरती बुलंद आवाज उठवणं, हम्म, काही केसेस घेणं, हम्म, त्यांच्या सगळा अभ्यास करणं, हम्म, त्याच्यानंतर 32 डिग्र्या सगळं घेणं बापरे. आणि एकाच आयुष्यामध्ये हम्म, ज्या अ, घटनेमध्ये हम्म, स्त्रियांना प्रामुख्याने हम्म, माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नव्हता, हम्म, ती जाळून हम्म, मानवी मूल्य असलेली घटना नव्यानं देणं हम्म. एकाच आयुष्यामध्ये, इतकं सगळं करणं किती मोठी क्या बात. गोष्ट आहे. अशा माणसांना खरं तर हम्म, प्रत्येकाने त्या त्या टप्प्यावरती अभ्यासलंच पाहिजे. हम्म, आणि मी माझं भाग्यच म्हणतो, की बाबासाहेब आंबेडकर किंवा ही सगळीच हम्म, मंडळी हम्म, फार लवकर तशी माझ्या आयुष्यामध्ये आली. हम्म, मग बाबासाहेबांचा माझ्या आयुष्यातला बाबासाहेबांचा प्रवास हा ग्रंथालयातून, हम्म, ग्रंथालयातून झालेला प्रवास कवितेत, हम्म. कवितेतून झालेला सगळा प्रवास सिनेमापर्यंत आला. सिनेमापर्यंत. आणि मग सेम बाबासाहेब, गौतम बुद्ध पहिले, ज्यांच्या आयुष्यामध्ये हम्म, बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा येतात, हम्म. त्यांच्या आयुष्यामध्ये गौतम बुद्ध नंतरच येणार. बर. आम्हाला गौतम बुद्ध कळाले ते बाबासाहेब. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. क्या बात आहे. आणि मग बुद्धाचं तत्वज्ञान किती हम्म, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले हम्म, हे आपल्याला समजतं. हम्म, म्हणजे ते माझे 2 ओळी आहेत, की कित्येक विचार भीमाने शुद्ध दिले, हम्म, कित्येक विचार भीमाने शुद्ध दिले, शांतीचा संदेश अनेक बुद्ध दिले. वा वा, क्या बात आहे. मस्त. त्याच्यामुळे बुद्ध आले, हम्म, की वैज्ञानिक दृष्टिकोन आला, हम्म, मानवी मूल्य आलं आणि हे जगण्याचं तत्वज्ञान आलं. हम्म, बाबासाहेब आले, की चळवळ आली, हम्म, संघर्ष आला, हम्म, शिक्षण आलं आणि त्यांनी जे सांगितलेले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हम्म. त्याच्या मागचा जर दृष्टिकोन आपण अ, अभ्यासला तर हम्म. मग ही सगळी परिवर्तनाच्या चळवळीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये आंबेडकर, शिवाजी महाराज, फुले, शाहू ही सगळी माणसं हम्म, जी आली, ती मला असं वाटतं, की वेगवेगळ्या कालखंडामध्ये जन्मलेल्या माणसांची वैचारिक पातळीवर असलेली एक घट्ट मैत्रीची मूठ आहे. वा, क्या बात आहे. ती वज्रमूठ आपण त्याला क्या बात आहे. म्हणू शकतो. सगळी विचारांची मैत्री तुमची झाली. बरोबर. बाबासाहेब असो, गौतम बुद्ध असो किंवा हे सगळे महापुरुष तुमच्या आयुष्यामध्ये आले. तुम्ही सांगितलं की कवितेपासूनचा हा सगळा प्रवास पुन्हा चित्रपटाच्या दृष्टिकोनातून हा सगळा मांडला गेला. आणि मग आम्ही आत्ताही बघतोय की तुम्ही व्हेअर इज भिडेवाडा हे असो, हं. सुगंध असो किंवा अशा अनेक अशा फिल्म्स आहेत की ज्या करताय याच्या आधी केलेल्या आहेत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये करणार आहात. बरोबर. फिल्म्सकडे वळण्याची ही प्रेरणा नेमकी काय होती आणि असं काय आहे नेमकं की कविता म्हणजे आधी शिक्षण, हं, नंतर कविता, हं. नंतर फिल्म्स, टप्पे बदलले, फॉर्म्स बदलले, फॉर्म्स पण बरोबर. तुमच्यातला संविधान जगणारा माणूस बदलला नाही. याचं कारण काय नेमकं? कारण काय? आता मग ते पुन्हा जसं माझं हं, मत असं आहे, की या जगात साहित्याशिवाय चित्रपट नाही हं, आणि चित्रपट साहित्याशिवाय होऊच शकत नाही. बरं. कितीही प्रयत्न करा. हं, 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 तर आता म्हणजे सिनेमाकडे वळण्यापूर्वी थोडंसं हं, संदर्भ देतो, हं, की मुळातच माझ्या म्हणजे आमच्या घरामध्ये अंधश्रद्धा वगैरे हं. अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे आणि मी स्वतः एक पोतराज, बरं. लहानपणी मी ते 4 वर्ष हं, म्हणजे माझ्या नावाने हं. कोंबड्या कापणं दरवर्षी. अरे बापरे! ते नवसाचा असतं ना, म्हणजे ग्रामीण हं, भागामध्ये, की हा हं, मुलगा नवसाचा आहे, हं, या देवीचा आहे, त्या हं. देवीचा आहे. मग आजीने सोन्याचे डोळे व्हा वगैरे, वगैरे असं. म्हणजे पोतराज ते विवेकाचा आवाज. हां, क्या बात! पोतराज मस्त. पोतर. तर माझी केस वगैरे मोठी होती हं, आणि ते एकदा त्याच्यात पडलं, की ते छान-छान वाटायला लागतं. हं, आणि मग ज्यावेळेस आपल्याला कळतं, की यार हे फालतू आहे. हं, आपण जे करतोय ते आयुष्य वाया घालवतोय. हं, त्याच्यातून मग मी जो सगळा बाहेर आलो, हं, जसं लेखनाचं वगैरे. हं, मग मला ते वाजवण्याची वगैरे नाही का सवय, हं, हं, ती हं. तेव्हाचीच.
बर बर बर. मग ते वाजवायचं, मग चाली लावायच्या हम्म, 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 गाण्यांना, हे ते हम्म, घरातले डब्बे वाजव, हे वाजव, ते हम्म. वाजव. आणि कविता लिहिल्यामुळे मग स्वतःच कविता लिहायच्या, त्याला स्वतःच चाललं. चाली वगैरे लावायच्या. हम्म, मग हम्म. मी मग छोट्या छोट्या सिरियल्स मध्ये काम केलं. बर. हे आपले लक्ष, सावधान हम्म, इंडिया, हम्म, हम्म, क्राईम पेट्रोल वगैरे वगैरे हम्म, अशा हम्म, एकदमच छोट्या, म्हणजे हम्म. असून नसल्यासारख्या, बर बर 10 बर. सेकंड 15 सेकंड हम्म, हम्म, गर्दीमध्ये. हम्म, तर बरोबर. ते सगळे विषय. हम्म, तर मला असं वाटायला लागलं की यार, आपल्या कविता सामाजिक दृष्टिकोनाच्या आहेत. हम्म, 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 मला जे म्हणायचंय, हम्म, माझं जे रोजचं जगणं आहे, हम्म, ते इथे नाहीच आहे. हम्म, हम्म, म्हणजे ते वेगळंच आहे काहीतरी. हम्म, हम्म. सासू, सुना बरोबर वगैरे. आहे, म्हणजे बरोबर आता आहे. माझं असं ठाम मत आहे की ती जी प्रगल्भता आहे हम्म, मालिकांमधली, हम्म, ती अजिबातच नाही. म्हणजे हम्म, आपण कौटुंबिक पातळीवर इतका द्वेष हम्म, पसरवतो, हम्म, आणि तुम्ही सिरियल मधूनच सांगता माझ्या नवऱ्याची दुसरी बायको हम्म, किंवा वगैरे वगैरे. हम्म, तर मग अनैतिकता, हम्म, त्याच्यावर तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही. हम्म, हम्म, तर मला असं जाणवायला लागलं की आपलं जगणंच नाही हे. हम्म, माझं जगणं किती कष्टाचं, हम्म, शेतीचं, हे एकदम म्हणजे असं नाही ना की मला ते सिनेमामध्ये बघा, मस्त छान टेबल, फ्लॅट्स, ते काय त्याला झुंबर वगैरे वाजतंय. हम्म, आमच्या वस्तीमध्ये, चाळीमध्ये अशी घरच नाहीयेत. हम्म, छोट्या छोट्या वाटा आहेत, बाहेर निळे ड्रम्स आहेत हम्म, पाण्याचे. तर आमचं जगणं जे आहे, ते इथल्या सिनेमासृष्टीमध्ये नाहीये. हम्म. अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मला अ, जर कोणी ताकदीने मांडलं असेल, तर ते नागराज मंजुळेंनी. बरं बरं. आणि काही साऊथ वगैरे अशा. हम्म, तर थोडं थोडं मध्ये मध्ये चालूच होतं. हम्म, तर मला असं वाटायला लागलं हम्म, की त्याच्यामध्ये गंमत म्हणजे मी काय असा 6 फूट इंच, सिक्स हम्म, पॅक्स, हम्म, एकदम कर्ली बाल, गोरा हम्म, पान वगैरे असं, म्हणजे ती आकृती जी लागत होती, हम्म, तो चेहरा मी नाहीच आहे. हम्म, आणि मग मी ते याचं वाचलं, आपलं चार्ली चॅप्लिनचं हम्म, हम्म. हसरे दुःख भादे हसरे दुःख. क्या बात आहे. हम्म, मग नंतर असं लक्षात आलं की अरे हम्म, हे हळूहळू लक्षात येतं ना की हम्म. इतिहास, चेहरा नसलेली माणसं इतिहास वा, घडवतात. क्या बात आहे. त्या दृष्टीने मग हम्म, बोललं की आपलं हे मांडायचं. येस. पण त्याच्यासाठी बऱ्याच, हम्म, हे काय सिनेमा, शॉर्ट फिल्म्स करणं साधं काम नाहीच आहे. हम्म. ते बरोबर वाटतं आहे. सुरू आहे. म्हणजे मी पहिल्यांदा जी केली ती एवढी भंगार हा, शॉर्ट फिल्म म्हणजे झालेली आहे हा, की हा, ती मी कुणाला सांगत पण नाही, कुठं हा. टाकत पण नाही. पण ते गरजेचं होतं. बरोबर आहे. एक येस शॉर्ट येस येस. फिल्म, एक कार्यशाळा हा, घडते. घडते घडते. बरोबर. तर इकडे मग वळण्याच्या दृष्टिकोनातून मग मला हा, हे करत असताना काय मांडलं पाहिजे. हम्म, तर मग जसं की वैज्ञानिक दृष्टिकोन, माझी हम्म. आई ज्या पद्धतीने आता ती पूर्ण बदलली, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट. वा. नाहीतर आधी जोगवा मागणं किंवा हम्म, म्हणजे आता हम्म, समजा मी आजारी पडलो, हम्म, हम्म, तर मग दवाखान्याऐवजी शेजारची बाई कोणीतरी लिंबू हम्म, उतरायला वगैरे टाकणार, हम्म, मागे बघू नकोस, हम्म. अंड वगैरे टाक, नाही का ते असतं सगळं. आलं लक्षात. हम्म, मग मी त्यालाच हम्म, घेऊन पहिली शॉर्ट फिल्म हम्म, केली, हम्म, पात्र घेऊन, हम्म, दीक्षा नावाचे. त्याच्यामध्ये संविधानिक मूल्य, तोपर्यंत या जगण्यामध्ये हम्म, संविधानिक मूल्य हम्म. आत्मसात करून वैज्ञानिक दृष्टिकोन जो अंमलात आणायचा आहे आपल्याला, त्या संविधानाच्या मूल्यांशिवाय, मानवी मूल्य हीच संविधान मूल्य आहेत. वा. त्याच्याशिवाय पर्यायच नाही. हम्म, एकदम दैनंदिन आयुष्यामध्ये हम्म, आपण आपल्या आयुष्यामध्ये रोज जे हम्म. काही मानवी मूल्य जगतो, तेच संविधान जगतो. वा. त्याच्यामुळे संविधानाची जी एंट्री झाली, तर हम्म, ती मांडायची कशी, हम्म, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची कशी. हम्म, तर मग ते व्हिडिओ व्हिज्युअल माध्यम जे आहे, हम्म, हम्म, ते सर्वदूर जाऊ हम्म, शकतं. हम्म, आणि म्हणून ते करत करत संविधान वेगवेगळ्या जशा जशा पद्धतीने हम्म, मांडणं. पण संविधान मांडणं म्हणजे गेलोय संविधानाने असं झालं तसं नाही. हम्म, संविधान समजून घ्यायला आपल्याला, म्हणजे मला असं वाटतं की पुस्तकामुळे जसा आपला अभ्यास होतो, हम्म, तसं पुस्तकं आपल्याला स्वतःला पण अभ्यास करायला भाग पाडतात. हो. हम्म, ती प्रक्रिया जी झाली, हम्म. ती पुन्हा मग शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून झाली. बरोबर. आणि मग तो शॉर्ट फिल्मचा जो प्रवास सुरू आहे, तो चालू आहे. खरं तर अजून मला म्हणजे खूप भारी भारी हम्म, करायचंय. हम्म, हम्म, अजून ते जे काही 2-4 केलेत ते
सुदैवाने चांगला रिस्पॉन्स मिळाला, पण अजून खूप डोक्यात आहे. ते चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स या बाबतीत भिडेवाड्याची जी गोष्ट आहे हा तर ती खूप भारी गोष्ट झालेली आहे. म्हणजे येस ती आजही खूप लोकांना आवडते आणि म्हणजे एक तुमची ओळख आम्ही तुमच्याकडे बघत असताना आम्हाला भिडेवाडाच ते आठवतं सगळं. येस तर त्याची गोष्ट नेमकी कशी आहे की ते उभं राहिलं आणि मग ते सगळ्या गोष्टी तुम्ही एक महत्वाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवला. बरोबर. तर त्याची गोष्ट आम्हाला ऐकायला आवडेल. येस, भिडेवाड्याने मला ओळख दिली, हे मान्यच करतो मी. बरं, भिडेवाडा करायचा तर असं काही डोक्यात नव्हतं माझ्या, की करू. फक्त एवढंच की आमची दीक्षा शॉर्ट फिल्म माझी संपली आणि आम्ही चहा पीत बसलेलो. काय करायचं वगैरे. बोलू यार सावित्रीबाई फुलेंवर करू काहीतरी. ठीक आहे. म्हणजे असं आता आपण बसला एखादा विषय आला डोक्यात. बस तेवढीच चर्चा झाली, की सावित्रीबाई फुलेंवर काहीतरी करायचं. माझं टेक ठरलेलं असतं. मी केलेल्या कलाकृतींमध्ये, मी लिहिलेल्या कवितांमध्ये संविधानिक मूल्य येणारच. नाहीतर म्हणजे मी ते एक तत्व निष्ठ जगायचं मी ठरवलेलं आहे. त्या दृष्टीने भिडेवाड्याचं जेव्हा सावित्रीबाई फुलेंवर करायचं ठरवलं, तर म्हटलं काय करू. भिडेवाडा हा विषय नव्हताच. सावित्रीबाईंवर काहीतरी करू एवढंच. आणि मग असंच वाचता वाचता लक्षात आलं की अरे हा भिडेवाडा पुण्यातून जाताना ही मुलींची पहिली, अरे बापरे, मुलींची पहिली शाळा आहे. भारतातली मुलींची पहिली शाळा. ज्या अशी एक गोष्ट इतिहासामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी घडवली, ज्याच्यामुळे आज महिला राष्ट्रपती, पंतप्रधान, वैमानिक पासून सगळीकडे पोहोचल्या, शिकल्या, सवरल्या, मोठ्या झाल्या. त्यांची पहिली शाळा जळमट, दारूच्या बाटल्या, अगदी कॉलेप्स पूर्ण पडलीच. म्हणजे वरचं मजलं. तर मला वाटलं यार याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे. मग काहीतरी केलं पाहिजे. मग मग ते मला पहिल्यांदा तर असं डोक्यात आलं होतं की जाऊ दे, आपल्याला काय महिलांचा विषय महिला लावतील की, आपण कशाला काय पडायचं त्याच्यामध्ये, नाही. त्या दृष्टीने मी विचार केला आणि मग सगळ्यांना फर्स्ट मी वेरीज भिडेवाडा करायचं ठरवलं. की हा भिडेवाडा कुठं आहे. आजही देशातल्या शिक्षकांना माहित नाही भिडेवाडा कुठे आहे. बरोबर है ना. मुलींना माहित नाही. पुण्यात राहून पण माहित नाही. दगडूशेठ गणपती पासून पुढे गेल्यानंतर सगळी लोक जातात, महिला पुरुष सगळेच. त्यांना अजूनही भिडेवाडा माहित नाही. बरोबर. ही शोकांतिक आहे. आणि मग ते अभ्यास करताना कळालं की अरे याच्यावर केस चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. मग याच्यासाठी इतके सगळे आंदोलनं झाली. बापरे, प्रचंड आंदोलनं झालेली आहेत. बाबा आढावांपासून हरी नरके आणि अगदी तुमच्या आमच्यासारखे अगदी नव्या पिढीच्या लोकांपर्यंत त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. तर ही शाळा पुन्हा झाली पाहिजे याच्यासाठी ऑलरेडी लढे झालेत. पण ती शाळा व्हिडिओ व्हिज्युअल माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी ह्या एकच उद्देशाने मी ती फिल्म केली. वेरीज भिडेवाडा कुठे आहे. फक्त लोकांना प्रश्न विचारला. तो प्रश्न आजही कायम आहे. आनंदाची गोष्ट कुठली, तर फिल्म सरकारने जे जाहीर केलं, भिडेवाडा आता तयार होतोय, त्याच्यामध्ये वेरीज भिडेवाडाचे एक अंश का होईना, ज्या पद्धतीने अंश का होईना एक सहभाग, एक खेळा टोकण्याचं काम आम्ही केलं, हा एक खारीचा वाटा आहे. हा एक आनंदच आहे. पण मग वर्तमानपत्रांनी बातम्या वगैरे लावल्या आणि त्याची जी गोष्ट आहे युट्यूबवर आहे, सगळ्यांनी नक्की बघाच. एक ग्रामीण भागातली मुलगी मुलींच्या पहिल्या शाळेत भाषण करण्याची इच्छा व्यक्त करते. शिक्षक तिला घेऊन येतात आणि तो भिडेवाडा शोधण्यासाठीचा सगळा प्रवास. त्या दिवशी या गोष्टीचा सार्थक होईल ज्या वेळेस देशभरातली महिला मुलगी या पुण्यामध्ये भिडेवाड्यात सावित्रीबाईंच्या त्या मुलींच्या पहिल्या शाळेत येऊन भाषण करेल. तो आनंदाचा दिवस. तो कधी येईल माहित नाही. म्हणून प्रश्न अनुत्तरीच आहे. वेरीज भिडेवाडा. हरकत नाही. कालचा आदर्शवाद घेऊन उद्याच्या आशावादासाठी आपण सज्ज आहोत. बरोबर. महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही हे सगळं बोलता, म्हणजे एवढं निर्भीडपणे बोलता, प्रश्न मांडत राहता, ठामपणे सगळ्यांना प्रश्न विचारता, सरकारला पण प्रश्न विचारता, कवितेत बोलत राहता. काही माणसं व्यक्तच व्हायला तयार नसतात. म्हणजे मूग गिळून गप्प राहणं हे कदाचित त्यांनी स्वीकारले का, तीच भूमिका त्यांची आहे का, असा प्रश्न पडतो. या अनुषंगानं तुमची एक कविता सुद्धा आहे असं मला ऐकण्यात आहे किंवा काय, तर ती कविता आम्हाला ऐकायला या निमित्तानं आवडेल. मग आता हे जसं आहे ना प्रश्न,
तर मी पुन्हा मग ते बघा मी मगाशी म्हटलो ना, की आपल्या जगण्यातच संविधान आहे. हम्म, आता प्रश्न विचारण्याची ताकद, हम्म, ठामपणे ते हम्म, तो निडरपणा, ते धाडस हम्म, संविधानामुळे येतं. बरोबर आहे. म्हणजे कारण संविधानाने हम्म, तुम्हाला या देशाचं मालक बनवलं. हो. हे संविधान आम्ही भारताचे लोक. हो. ती काय म्हणजे संविधानच आम्हाला लोकांनाच अर्पण केलेलं आहे. हम्म, हम्म, त्याच्यामुळे आपल्याला आपण देशाचे मालक असताना प्रश्न विचारण्याची ताकद हम्म, ते संविधान येतं. आणि सध्या जी परिस्थिती आहे, जे वातावरण आहे, हम्म, की लोक असे एकदम अ, भूमिका घेत नाहीत. बरोबर आहे. त्याला आपण भूमिका घेण्याचा प्रकार म्हणू शकतो. हम्म, भूमिका घ्यायला घाबरतात. हम्म, त्याचं कारण म्हणजे जगण्याचे प्रश्न आहेत. हम्म, म्हणजे भूक मारलेली आहे. हम्म, जर भूक मारलेली आहे, तर मग मी त्या प्रश्नांवर कसा माळेल? आणि आता सध्या राजकीय परिस्थिती अशी आहे, की सर्वसामान्यांचे तुमचे आमचे लोकं पहिला दगड उचलायला असतात आणि सत्तेत असणाऱ्यांची मुलं परदेशामध्ये पोस्ट डिग्र्या घेऊन भयंकर आहे. इकडे हो. आले की डायरेक्ट पदावर असतात. ही अरे, शोकांतिक आहे. हो. इथल्या शेवटच्या घटकापर्यंतच्या हम्म, घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला हे समजलं पाहिजे. बरोबर आहे. आणि लोक अगदीच. घाबरतात ते बोलायला. अगदीच. चिंतेत आहेत प्रचंड. आज हम्म, कुठल्याही माणसाकडे बघितलं ना, तो त्याच्या भावविश्वामध्येच आहे. टेन्शनमध्ये आहे. कुठे व्यक्त व्हावं? काय बोलावं? परंतु बरोबर. आपली जबाबदारी आहे. येस. व्यक्त झालं पाहिजे. हो. अशी पण काय त्याच्यावरची आहे, की बहुतांश माणसं त्यांच्या आयुष्यात हम्म, मस्त मौला असतात. हम्म, म्हणजे त्यांना बाहेर काय घडते त्याच्याशी काही घेणं-देणं येईल. नसतं. बरोबर. बहुतांश माणसं त्यांच्या आयुष्यात मस्त मौला असतात. हम्म, माझं वर्तुळ आणि मी एवढंच काय ते. हम्म, शेजारी घडलेलं माहीत नसतं. हम्म, आयुष्य जसं काय घाईत असतं. बरं. शेजारी घडलेलं माहीत नसतं. आयुष्य जसं काय घाईत असतं. सहसा माणसं बाहेर डोकावत नाहीत. आंदोलन, मोर्चे, चर्चा सुरू असतात. हम्म, खून, मारामाऱ्या, चोरी, दरोडे, भ्रष्टाचार, शिवीगाळ आणि अन्याय, अत्याचार सुद्धा. आणि वा. अन्याय, अत्याचार सुद्धा. सुद्धा. प्रश्न जीवावर बेतलेला असतो. सामाजिक जीवनात पेटलेला असतो. बरं. प्रश्न जीवावर बेतलेला असतो. सामाजिक जीवनात पेटलेला असतो. बापरे! आई गं! चुकीचं आहे. लोकांना कळतच नाही. काय बोलणार आता? हम्म, असं आपण पाहतो ना हम्म, बातम्या. हम्म, एखादी रील्स पाहिले यार, बापरे! बापरे! आई गं! हम्म, चुकीचं आहे. लोकांना कळतच नाही. काय बोलणार आता? ते तसेच आहेत. हे बघा आता, मूर्ख आहेत. हम्म, असं स्वतःशी बोलून झाल्यावर स्वतःची सामाजिक उपस्थिती दर्शवण्यासाठी हो. स्वतःची सामाजिक उपस्थिती दर्शवण्यासाठी सोशल मीडियावर जाहीर निषेध लिहून माणसं पुन्हा निघतात प्रवासाला. क्या बात. एक निषेध शब्द टाकला ना, हम्म, माणसं पुन्हा निघतात प्रवासाला. निघतात प्रवासाला. सोशल मीडियावर जाहीर निषेध लिहून हम्म, माणसं पुन्हा निघतात प्रवासाला दुसऱ्या जाहीर निषेधासाठी. वा. आणि हे हे जे निषेध करणं आहे, हम्म, माणसं ज्यावेळेस मोठ्या ताकदीनं हम्म, निषेध करतील, ज्यावेळेस ते स्वतःचं जगणं म्हणतील. हो. म्हणजे स्वतःचं ज्या दिवशी हो. निषेध करतील, हो. त्यावेळेस त्यांना वाटेल की ही सामाजिक परिस्थिती आहे ना, हम्म, त्याच्यात माझा वाटा असला पाहिजे. हम्म, नाहीतर मला काही अधिकार नाही. खरंय. त्याच्यामुळे ते अधिकारानं घेऊन जगणं हम्म, सगळं आत्मसात होते. आजूबाजूला काय हम्म, सुरू आहे, काय घडामोडी सुरू आहेत, त्याचं ज्याला आपण अपडेट म्हणू शकतो, ते बरोबर. ठेवलं अगदीच. पाहिजे. म्हणजे तुमचं एक बऱ्यापैकी फिक्स झालं होतं, की बदल करायचा आहे मला. म्हणजे बदलाची जी प्रक्रिया आहे, ती तुमच्या सगळ्या या प्रवासामध्ये त्या वेळी येत गेली आणि तो सगळं होत गेलं. तर बरोबर. या अनुषंगानं सुद्धा एक कविता माझ्या जी काय ऐकण्यात आहे, जी तर ती नेमकी काय आहे? ही सुद्धा ऐकायला आवडेल. बदलाचं म्हणजे आता बघा की अ, बदल काय लगेच होणार नाही. हं, पण बदल होणार नाही हं. म्हणून बदलच नाही करायचे तर मग संपलं. बरोबर. तर ती भूमिका प्रत्येकाने घ्यावं लागेल. येस, येस, येस. परिवर्तनाची कास धरून हं, प्रत्येकाने आपापल्या हं. पातळीवर काम केलं पाहिजे. मग अगदीच. त्यात ते त्यांच्या जगण्यामध्ये जे येस, काही असेल ते त्या येस, प्रत्येक टप्प्यावर येस. त्या अनुषंगानाची परिवर्तनाचं की आता जसं अ, प्रेम कवितेच्या हां. अनुषंगाने आता येस. हे तत्पूर्वी अ, बदल हं, हं, की छोट्या छोट्या गोष्टी आहेत हं. एकदम. तर
त्या गोष्टी आपण बघत असताना समोरच्याला चुकीचं ठरवतो. तर त्याचं जे ब्रेन वॉश आहे, तर ते ब्रेन वॉश करण्याचे कारखाने सध्या जागोजागी वेगवेगळ्या बरोबर. पातळीवर Yes. सुरू झालेले आहेत. हो, हो. आणि ब्रेन वॉश त्याच माणसांचं होऊ शकतं हं. की ज्यांना ऐकून घेण्याची मानसिकता नाही. खरंय. समोरचं सांगतोय म्हणजे ते खरंच आहे. हं. ज्यावेळेस आपण अभ्यासामध्ये गुंततो, नव्या नव्या गोष्टी समजून घेतो, हं. त्यावेळेस आपल्याला कळतं, म्हणजे तर्कशुद्धपणे विचार करण्याची जी हं. ताकद आहे, हं. की लक्षणं फार साधी असतात. हं. लक्षणं फार साधी असतात. चांगलं काम करू वाटत नाही, भावनांना दुखावलेलं पावत नाही, बस एवढंच. हं. सापळा रचा. हं. सापळा रचा, सोबत शांती, समानता, मानवतेची बंदूक असू द्या. बरं. सापळा रचा, सोबत शांती, समानता, मानवतेची बंदूक असू द्या. आरोपीला सोबत घेऊन शांतीच्या घरात क्वारंटाईन करा. बरं. प्रज्ञा, शील, करुण्याचं सॅनिटायझर द्या हं. आणि मग एन्काउंटर करा. हं. आता हा एन्काउंटर शब्द कसा आहे माहिती आहे का? हं. एन्काउंटर म्हणजे बाबा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली फायरिंग थोडक्यात. हो, हो. साधारणपणे त्याची स्पेसिफिक व्याख्या मला हं. अशी हं. माहित नाही, परंतु एन्काउंटर तो की बाबा एक चुकीच्या पद्धतीचं आहे. हं. तर मग तो एन्काउंटर कसा करायचा आहे, की ज्याच्यामध्ये परिवर्तनाचा मुद्दा असला पाहिजे. हं. शांतीच्या घरात क्वारंटाईन करा, हं. प्रज्ञाशील करुण्याचं सॅनिटायझर द्या आणि मग एन्काउंटर करा. हं. माणसाचा नाही, हं. मानसिकतेचा. बरं. माणूस वाचला पाहिजे हं. समतेचा मार्ग टिकवण्यासाठी. क्या बात! क्या बात! माणूस मस्त. वाचला वाचला पाहिजे पाहिजे. समतेचा बरं. मार्ग टिकवण्यासाठी. क्या बात! लक्षणं फार साधी असतात. हं. चांगलं काम करू वाटत नाही, भावनांना दुखावलेलं पावत नाही, हं. बस एवढंच. हं. सापळा रचा, सोबत शांती, समानता, मानवतेची बंदूक असू द्या. आरोपीला सोबत घेऊन शांतीच्या घरात क्वारंटाईन करा. प्रज्ञाशील करुण्याचं सॅनिटायझर द्या हं. आणि मग क्या शूट आउट, क्या बात आहे! एन्काउंटर क्या करा. बात! मस्त, माणसाचा मस्त, नाही, मस्त. मानसिकतेचा. माणूस Yes. वाचला पाहिजे हं. समतेचा मार्ग टिकवण्यासाठी. टिकवण्यासाठी. हे माणूस वाचला पाहिजे. समतेचा मार्ग टिकवण्यासाठी म्हणून हा टिकवण्यासाठी. माणूस वाचला पाहिजे. पण जर समतेचा मार्ग टिकवायचा असेल आणि माणसाला वाचवायचं असेल, तर आज काळाची गरज आहे ती म्हणजे संविधान. Yes. ज्या संविधानाच्या संदर्भात तुम्ही काम करत असता, या संविधानावरची तुमची एक कविता आहे. ती सुद्धा आम्हाला या निमित्तानं लगेच ऐकायला आवडेल, की काय नेमकी ही भूमिका आहे, काय भावना आहे? ही नक्कीच. कविता सगळी. आता हे समतेचा मार्ग टिकवण्याच्या दृष्टीने जो काही मुद्दा आहे, हं. तर त्याच्यासाठी माणूस आधी व्हावं लागेल. आणि भारतीय संविधान प्रत्येकाला मानवी मूल्यांची पेरणी करत माणूस बनायला हं. प्रामुख्याने शिकवतं. आणि याच्यामध्ये माणूस बनण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रेम हा एक हं. महत्वाचा धागा आहे. हं. एकदम सशक्त पर्याय आहे. हं. म्हणजे प्रेम म्हणजे काय, तर माणूस बनण्याची प्रक्रिया हं. म्हणजे प्रेम. आणि हे सगळं करत असताना पुन्हा संविधानाची सगळे ध्येय धोरणं, दृष्टिकोन आणि वाट अभ्यासणं, तर ते पुन्हा त्या संविधानाच्या वेगवेगळ्या पैलूंना अधोरेखित करण्याचा एक दृष्टिकोन आहे. हं. आणि मग पुन्हा संविधानावरती जे की भारतीय नागरिक म्हणून आपली काय हं. जबाबदारी आहे, हं. की प्रिय संविधाना कसा आहेस, हं. प्रिय संविधाना कसा आहेस, त्याआधी आहेस ना. हं. आता तू सगळ्यांनाच प्रखरतेने आठवू लागलास, हं. झोपलेल्यांना उठवू लागलास. हं. विविधतेने नटलेला भारत तुझ्याच आधारे उभा आहे. विविधतेने नटलेला भारत तुझ्याच आधारे उभा आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुझ्याचसाठी सभा आहे. वाह! गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुझ्याचसाठी सभा आहे. हं. धर्माच्या लाटा आल्या, हं. तुझ्या किनाऱ्यावर थंडावल्या, हेही नसे थोडक्यात. हं. धर्माच्या लाटा आल्या, तुझ्या किनाऱ्यावर थंडावल्या, हेही नसे थोडके. प्रिय संविधाना, तू नेमलेल्या पदावर बसण्यासाठी हं. पाकिट निकामी ठरली. हं. प्रिय संविधाना, तू नेमलेल्या पदावर बसण्यासाठी पाकिट निकामी ठरली. हं. प्रेमाने जिंकू म्हणत प्रतिमा प्रतीकांची जागा हं. गुलाबी फेटे मी जॅकेटांनी हेरली. हो.
गुलाबी फेटे नि जाकीटांनी हेरली. प्रत्येक जण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. हम्म. तुझा जयघोष कधी नव्हे इतका होतोय. हो. सध्याचं वातावरण बघा. हम्म, हम्म, हम्म. प्रत्येक जण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. तुझाच जयघोष कधी नव्हे इतका होतोय. हम्म. खऱ्या खोट्याचे धंदे टिकले नाहीत म्हणून धर्मवाद्यांनाही पटू लागले संविधान. हम्म. खऱ्या खोट्यांचे धंदे टिकले नाहीत म्हणून धर्मवाद्यांनाही पटू लागले संविधान. काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येकाला हम्म. मोहब्बत के दुकान वाटू लागले वा संविधान. वा, क्या बात है. प्रत्येकाला काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येकाला मोहब्बत की दुकान वाटू लागले संविधान. सरपंचापासून आमदारापर्यंत, आमदारापासून मंत्र्यापर्यंत, हम्म. मंत्र्यापासून प्रधानमंत्र्यापर्यंत, प्रधानमंत्रीपासून विरोधी पक्ष नेत्यापर्यंत सगळीकडे फक्त संविधान. हम्म. संविधानिक शासनात संविधान, विरोधकांच्या भाषणात संविधान, उद्घाटन केलेल्या स्टेशनात संविधान, हम्म. गोरगरिबांच्या राशनात संविधान. हम्म. सावरकर सांगून शेवटी संविधानात सांगावं लागतंय. सावरकर सांगून शेवटी संविधानात सांगावं लागतंय. शिव फुले शाहू आंबेडकर म्हणत दारोदार मत मागावं लागतंय. दारोदार मत मागावं लागतंय. प्रतिगाम्यांनी गोंजरलेल्या संविधानात पुरोगाम्यांनी रुजवलेल्या संविधानाची मूल्य मात्र नाहीत. हम्म. तरीही राजकारणाचा आशय विषय संविधान. तरीही राजकारणाचा आशय विषय संविधान. झालं गेलं विसरून हुकुमशाहीच्या काळजी वाहूंना हम्म. कमळासारखं फुलवायचंय संविधानाला. बर. झालं गेलं विसरून हुकुमशाहीच्या काळजी वाहूंना कमळासारखं फुलवायचंय संविधानाला. सेल बदलून घड्याळाच्या काट्यांना वाटतं हम्म. हीच योग्य वेळ संविधानाच्या रक्षणाची. हीच योग्य वेळ संविधानाच्या रक्षणाची. जनतेसमोर मिंधे होऊन हम्म. धनुष्यबाण ताणत ध्येय ठेवलंय संविधान. हम्म. जनतेसमोर मिंदे होऊन धनुष्यबाण ताणत ध्येय ठेवलंय संविधान. ऊर्जेची मशाल संविधानांच्या मूल्यांसाठी सज्ज करायची. बर. ऊर्जेची मशाल संविधानाच्या मूल्यांसाठी सज्ज करायची. हातावर संविधान ठेवत सत्तेपासून कुणालाच वंचित राहायचं नाही. हम्म. हातावर संविधान ठेवत सत्तेपासून कुणालाच वंचित राहायचं नाही. एकच पर्व म्हणत सगळे सोयरे संविधानावर मात्र बोलत नाहीत. बर. एकच पर्व म्हणत सगळे सोयरे मात्र संविधानावर बोलत नाहीत. लोकशाहीच्या चारही स्तंभांना तुझी किंमत नाही. हम्म. किंमत आहे हम्म. असं त्यांनीच दाखवणं म्हणजे गंमत नाही. बरोबर. सत्तेतून आता विरोधकात रेंज ट्रान्सफर झाली. हम्म. सत्ता येते जाते अशी भावनिक साथ घालत संविधानाच्या रक्षणासाठी इनकमिंग आउटगोईंग जोरात सुरू आहे. असो प्रिय संविधाना, कार्यकर्ते मात्र तुला डोक्यात घेण्याऐवजी मंदबुद्धी नेत्यांना डोक्यावर घेत आहेत. हम्म. तुझ्यातली मूल्य व्यवस्था विसरून दंगलीमध्ये सहभागी होत आहेत. हम्म. प्रिय संविधाना, अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढी, परंपरा, चालीरीती जीवघेणे आहेत हे मेंदूत सांगण्यासाठी तेवढा अभ्यासक्रमात ये. हे सांगण्यासाठी तेवढा अभ्यासक्रमात ये. अभ्यासक्रमात ये म्हणजे सर्वार्थाने अभ्यासक्रमात ये. उगाच थोडं थोडं नाही. बरोबर. प्रिय संविधाना, अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढी, परंपरा, चालीरीती आहेत हे मेंदूत सांगण्यासाठी तेवढा अभ्यासक्रमात ये. महिला अन्याय, अत्याचार, बाल हक्क शोषणाच्या रक्ताळलेल्या कहाण्या संपतील. रक्ताळलेल्या कहाण्या संपतील. सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, न्याय, विचार, स्वातंत्र्य, बंधुता, समता, समानता, अभिव्यक्ती आणि तू दिलेले सगळे हक्क घराघरात रुजवण्यासाठी प्रिय संविधाना तुझा अभ्यासक्रमात समावेश व्हायलाच हवा. क्रांतीची आग आणि शांतीची धग उरात ठेवून नवी पिढी भारत घडवण्यासाठी, नवी पिढी भारत घडवण्यासाठी. वा, क्या बात आहे. म्हणजे भारत घडवण्यासाठी नवी पिढी, पुन्हा नवपर्व आहे ते संविधानाचं असलं पाहिजे, असणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे संविधानाचं हे जी काही यात्रा सगळेजण चालवत आहोत आपण, हा एक विचार याच्यामध्ये व्यक्त करत आहोत. म्हणजे विवेकाचा आवाज बुलंद करण्याची ही सगळी लढाई आहे. एक्झॅक्ट. एका बाजूला आज म्हणजे अंधारून आल्यात जरी दाही दिशा, तरी उजेड पेरणाऱ्या मशाली अद्यापही कुणाच्या गुलाम नाहीत, हे सत्य आहे. पण काही वेळा हताश करणारी परिस्थिती समोर येत असते. बरेच कार्यकर्ते, बरीच माणसं, बरीच विवेकी मंडळी
असं वाटतं की सगळं काही संपलंय. बरोबर. यांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून शेवटी कविताच सोबत असते. तर अच्छा. अशी प्रेरणा देणारी, बळ देणारी कविता जी तुमची आहे, ती कविता या निमित्तानं ऐकायला आवडेल. येस. प्रेरणा देणारी कविता ऐकवतो. तरी ह्याच्यामध्ये प्रेरणा आता हं, सध्या जी तरुणाई आहे, हं, ती मानसिकरित्या खचलेली हं, आहे पूर्णपणे. हं, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे हं, माध्यम आहे, संवाद, कम्युनिकेशन. हं. कम्युनिकेशन हरवत चाललंय बरोबर. आणि मग कम्युनिकेशन हरवत चाललंय त्याला प्रेम, हं, हं. प्रेमाची येस, येस. एक बरोबर आहे. अगदीच. टचअप दिला गेलेला आहे. आणि अगदीच. सध्याचं म्हणजे प्रेमाची अभिव्यक्ती काय आहे, हं, त्याचा दूरपर्यंतचा संबंध काय आहे, हं, हे न समजल्यामुळे माणसं डिप्रेशनमध्ये, हं, प्रामुख्याने तरुणाई हं, डिप्रेशनमधून मध्ये जाऊन खचली हं, आहे. हं, वैयक्तिक आयुष्यामध्ये संपली आहे हं, हं, असं म्हणू शकतो. हं, तर हं. त्यासाठी प्रेम म्हणजे प्रतिमा प्रतीकांचं हातात हात घालून चालणं प्रेम. बरं. प्रतिमा प्रतीकांचं हातात हात घालून चालणं प्रेम. अभ्यासणं, वाचणं, लिहिणं, बोलणं प्रेम. वाह! रमाईच्या प्रतिमातली प्रतिका प्रेम. हं, सावित्रीच्या प्रतीकातली प्रतिमा प्रेम. हं, फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा धागा प्रेम. हं. तुझ्या माझ्यासाठी पृथ्वीवरची इवलुशी जागा प्रेम. वाह! वाह! फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा धागा प्रेम. हं, तुझ्या माझ्यासाठी पृथ्वीवरची इवलुशी जागा प्रेम. हं, प्रेम म्हणजे आपण दोघं. हं, प्रेम म्हणजे मनाजोगं. हं, कावरं बावरं बघणं प्रेम, माणूस म्हणून जगणं प्रेम. हं. प्रेम भरती आहोटी प्रेम, हो. प्रत्येकाच्या ओठी प्रेम. वाह! मोजाटच्या वायलांची धून प्रेम, हं. तुझं माझं मन प्रेम. वाह! प्रेम कसंही केलं तरी अनंत काळासाठी राहिलं पाहिजे. हं. बघणाऱ्याने आपल्याकडे एका आदर्शानं पाहिलं पाहिजे. क्या बात है! सायकोलॉजी प्रेम, हं, फिलॉसॉफी प्रेम. हं, तुझ्या माझ्या प्रेम जलशाची गणित बुद्धाच्या महापरिनिर्वाण अवस्थेत सहनशीलतेच्या शेवटच्या हं. टोकापर्यंत प्रियदर्शी सम्राट अशोकाच्या रक्तविरहित क्रांती इतकी अजरामर व्हावी तितकंच. वाह! तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं, मनातलं युद्ध बुद्ध झालं. क्या बात है! तुझ्या शांत संत निवांत संततेतल्या शालीनतेने माझ्यातल्या यातनांशी रंगहीन युद्ध कर. ही कळलेली नंतर कळलेली, ही मळलेली नंतर कळलेली मनोभावना शुद्ध कर. तू शांतता, तू करुणा, तू मार्ग आणि तूच माझा बुद्ध प्रिय. वाह, वाह, वाह! तूच माझा बुद्ध प्रिय. तर हे संवादाचं मुख्य तत्व आहे. क्या बात! संवादाचं तत्व पुन्हा मानवी मूल्यांशी पुन्हा संविधानाशी आणि म्हणून बरं. जी पॉझिटिव्हिटी हं, आली पाहिजे, हं, त्याच्या दृष्टीने हं, हे धागा पकडत चालताना मला हे वाटतं, की हं, आपण त्याच्याकडे आपला दृष्टिकोन किती डोळस आहे, हं. ते तपासणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कम्युनिकेशन थांबता नाही. बरोबर. आणि त्याच तत्वावरती, हं, की डिप्रेशन, हं, खचून जाणं, हं. किंवा आपण म्हणतो ना, की यार काहीतरी उभारी हां, दिले पाहिजे कोणीतरी मोटिवेशनल. बरोबर आहे. आपण आपलेच मोटिवेशनल मोटिव्हेशन स्पीकर असतो वाह, वाह! एकांतात. क्या बात है! आपल्या एवढे आणि तसं हं, फ्रँकली सांगायचं झालं तर आपल्या आयुष्यामध्ये दिवसभरात ना असे खूप प्रसंग घडत असतात, की ते वाटतं, की अरे हे खरेच प्रेरणादायी आहेत. हं, आपण ते लिहित नाही. हं, प्रत्येकाने दैनंदिनी लिहिले पाहिजे. हं, रोजच्या काही एक अपडेट गोष्टी ठेवल्या पाहिजे. तशी आहे की, हं, आणि मग दुःखात दुःख ओढायचं नाही. हं. आणि मग दुःखात दुःख ओढायचं नाही. काहीही झालं तरी मैदान सोडायचं नाही. वाह, वाह! आणि मग दुःखात दुःख ओढायचं नाही. काही झालं तरी मैदान सोडायचं नाही. राजकुमाराच्या येण्यानं गुलाबी वाटू शकतं. हं, तो जो संदर्भ सांगितला ना, हं. की राहूच शकत नाही, जगूच शकत नाही. बरोबर आहे. हो, हो, हो. राजकुमाराच्या येण्यानं गुलाबी वाटू शकतं. हं. राजकुमारीच्या जाण्यानं आभाळ तुटू शकतं. बरं. चिमटीत सहज पकडलेलं स्वप्न सुटू शकतं. हं, अपयशाचं मळप मनात तीव्र दाटू शकतं. हं, पडायचं, उठायचं, हं. पेटायचं. पडायचं, उठायचं, पेटायचं, रडायचं नाही. हं. काही झालं तरी मैदान मैदान सोडायचं. सोडायचं. वाह, वाह! क्या काही झालं तरी मैदान सोडायचं नाही. हं, काळ्या खिन्न राती आपला हंबरडा ऐकायचा. हं. काळ्या खिन्न राती आपला हंबरडा ऐकायचा. उंच झेप घेऊन आपला उंबरठा ओळखायचा. बरं.
दिशाभूल वाटेतला मार्ग आपणच टाळायचा. हम्म, आपल्या व्याख्येचा नियम आपणच पाळायचा. हम्म. नम्रतेने हजारदा वाकायचं. नम्रतेने हजारदा हजारदा वाकायचं. वाकायचं. पडायचं नाही. काही झालं तरी मैदान मैदान सोडायचं नाही. वा वा वा. काही झालं तरी मैदान मैदान सोडायचं सोडायचं. नाही. अस्वस्थ होईल, हम्म, भांबावून जाईल, हम्म, रडायला येईल. हम्म, अस्वस्थ होईल, भांबावून जाईल, रडायला येईल, तडफड होईल, गडबडून जाईल, भिडायला होईल. हम्म, मनासारखं होईलच हम्म, असं नाही, हम्म. पण शिकता येईल. मनासारखं होईलच असं नाही, पण शिकता येईल. आपणच मग पक्के होऊ, माती सुद्धा विकता येईल. वा. आपणच मग पक्के होऊ, माती सुद्धा विकता येईल. तुटेपर्यंत ताणलं जाईल. हम्म. तुटेपर्यंत ताणलं जाईल. तोडायचं नाही. काही झालं तरी मैदान सोडायचं वा. नाही. आणि मग दुःख ओढायचं नाही. हम्म. आणि मग दुःखात दुःख ओढायचं नाही. काही झालं तरी मैदान सोडायचं नाही. तर हे मैदान सोडायचं नाही, हे एकदा ठाण लिया तो ठाण लिया. क्या बात अशा आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. पद्धतीने म्हणजे आता बरंच काही होतंय, पण ठरवलंय की ठरवलंय. मैदान सोडायचं नाही. म्हणजे कितीही संकट येऊ द्या, किती अंधार येऊ द्या, किती काही होऊ द्या, म्हणजे आपल्याला नको असलेलं आयुष्य जगायला लागू द्या, तरी सुद्धा मैदान सोडायचं नाही. सोडायचं हा जो येणाऱ्या काळातला आशावाद आहे, तो आशावाद मला वाटतं खूप महत्वाचा आहे. आपण नक्कीच. या अशा टप्प्यावर पोहोचलोय की जिथं या व्हिडिओच्या माध्यमातून, या हम्म. पॉडकास्टच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक युवकाला तुमच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितोय की काही झालं तरी तरी मैदान मैदान सोडायचं नाही. येस. खरं तर हे मैदान मित्रांनो असंच आहे की जे सोडावं असं वाटत नाही आहे, पण या डिजिटल मैदानाला मात्र काही एक मर्यादा आहेत. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करूया. गेल्या बराच काळापासून आपण हा जो काही प्रवास ऐकला, म्हणजे एक साधी गोष्ट आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे जात एका विशिष्ट संघर्षानं, विशिष्ट ध्येयानं झपाटलेली ही व्यक्ती एका विशिष्ट उंचीवर पोहोचते आणि 10वी नंतर 12वी नंतर आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा उभं राहते आणि होय, मी BA पास झालो असं सगळ्यांना सांगू लागते. इथपर्यंतचा हा प्रवास आहे. आयुष्याच्या वाटा बदलतात, कविता येते पण संविधान सुटत नाही. त्या ठिकाणी फिल्म येते तरी संविधान सुटत नाही. यांच्यातला वक्ता जागा होतो तरी संविधान सुटत नाही. अनेक वेळा काळ भयंकर येतो, पण ते म्हणतात मैदान सोडायचं नाही. असा कवी आज आपल्याला भेटला. हृदयजी अगदी मनापासून धन्यवाद. तुम्ही आलात या ठिकाणी, आमच्याशी गप्पा मारल्यात. अशाच पद्धतीने आपण सातत्यानं भेटत राहणार आहोत नक्कीच. वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगानं. तुम्हाला मला भरपूर ऐकायचं आहे. पुस्तक नाक्यावरचे तुम्ही आता एक साथीदार आहात. असेच सोबत राहा, हा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो. आणि तुम्ही पुस्तक नाक्याचा हा सगळा जो भाग आहे तुम्ही पाहत आहात, वाचत आहात, वाचणार आहात, सातत्यानं तुम्ही बघणार आहात. हा विश्वास आहे. या विश्वासासह थांबतो. धन्यवाद.